नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, 5 जिल्ह्यांना मोठा धोका या ठिकाणी उद्भवत असल्याचं आता समोर येते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 5 जिल्ह्यात थेट गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ते 5 जिल्हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर जे काय हवामान तज्ज्ञ सध्या यूट्यूबवरती आहेत ते खरंच सत्य या ठिकाणी हवामान अंदाज देत आहेत का? कारण त्यांच्या हवामान अंदाजामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव पडत आहेत. त्यांच्या अंदाजामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. त्याचबरोबर हवामान अंदाजामुळे या ठिकाणी जी काही रासायनिक खते कंपन्या असतील, बियाणे कंपन्या असतील, त्या शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सध्या या ठिकाणी करत आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी 5 जिल्ह्यांना किती तारखेपासून कधीपर्यंत धोका आहे तेवढंच सांगणार आहे. त्याला आधार आहे, त्याला प्रमाण आहे. कुठलीही बातमी उचलायची आणि तुमच्या माथेवरती मारायची हे आपलं चॅनल या गोष्टींना थारा देत नाहीये. फक्त 5 जिल्ह्यांना या ठिकाणी गारपिटीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर विषय न लांबवता थेट मुद्द्यावरती हात घालूया. शेतकरी बांधवांनो, बघा, यामध्ये बुलढाणा, लातूर, बीड, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना या ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. कधीपासून हा इशारा देण्यात आलेला आहे ती तारीख देखील पाहूया. बघा, येणाऱ्या 5 मे 2026 पासून अवकाळी पावसाचा इशारा, त्याचबरोबर गारपिटीचा इशारा या जिल्ह्यात देण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा असेल आपली काळजी करायची, त्याचबरोबर जनावरांची काळजी करायची. वादळ वारा सुटला असताना घराबाहेर कुणीही पडायचं नाही. त्याचबरोबर शेतामध्ये असाल, रानामध्ये असाल तर कृपया झाडाखाली उभारू नका, कारण वीज पडण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी परिपूर्ण काळजी घ्यायची आहे. आणि शेतकरी मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.